20 तारखेचा प्रस्ताव काय आहे आणि काय सांग? त्याच्यात 3 विषय प्रामुख्याने घेतलेत. स्वीकृत सदस्य, स्टँडिंगचे सदस्य आणि परिवहन सदस्य. हे तिन्ही विषय त्या सर्वसाधारण सभेत घेतलेले आहे. स्वीकृतमध्ये आपल्याला वाटायला किती येतील? स्वीकृतमध्ये साधारणपणे 9 जागा भारतीय जनता पार्टीला येतील. म्हणजे असं म्हणायचं का की जर का भाजपा 9 जागा घेतला तरी 1 जागा ही एमआयएम कडे जाणार? हो. म्हणजे एमआयएमचा एक सदस्य स्वीकृत असेल, एक स्टँडिंग असेल आणि एक परिवहनचा असेल. हो. 3च. परिवहनच्या एक असं बोललं जातं की 12 सदस्य हे परिवहनचे आहेत. तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळेल का? साधारणपणे सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांना न्याय मिळावा ही भारतीय जनता पार्टीची पहिल्यापासूनची भूमिका आहे आणि त्या पद्धतीचाच विचार पार्टी करेल. निकष काय असतील स्वीकृत नगरसेवकाचे? स्वीकृत नगरसेवकाचे त्याला थोडंसं त्या संदर्भातलं ज्ञान हवं, पार्टीबद्दलचं समर्पण भाव असावा आणि पार्टीसाठी काम करणारा कार्यकर्ता असावा. अशा अनेक निकष आहेत. तसेच काही राजकीय निकष पण त्याला लावले जाते आणि या सगळ्याचा विचार करून पार्टीच्या कोर कमिटीत निर्णय घेतला. प्रत्येकी किती? 3 आमदार आहेत, प्रत्येकी किती गेले वाटायला? 3 का 2? नाही, असं वाटणे असं नाहीच. ही सामूहिकपणे सगळ्यांनी ठरवून चांगले सदस्य आत येतील यासाठी सगळेजण प्रयत्न करतील. ठरलेत का ठरायचे? ठरायचे.